सोशिक पार्ट 4. काय हे, मी जेव्हा डायनिंग टेबलवर बसून ब्रेकफास्ट करते, तुमची इथं येऊन बसण्याची हिंमतच कशी झाली माझ्यासमोर? रिया तुच्छतेने आपल्या सासू सासऱ्यांना म्हणाली. रियाने कुणालची पत्नी म्हणून घरी प्रवेश केला, पण तिने कुणालला कधी आपलं मानलेच नाही. वृद्ध लोकांचा ती तिरस्कार करायची, त्यामुळे वामनराव आणि सुधाताई रियाच्या नजरेत खटकायचे. त्या दिवशीही सकाळी वामनराव आणि सुधाताईंना डायनिंग टेबलवर बघून रियाला त्यांच्याकडे बघून किळस आला. म्हणूनच ती अशी जोरात ओरडली. कुणाल आज झोपला होता. वामनराव काही बोलणारच इतक्यात सुधाताईंनी त्यांना अडवले. उगाच वाद नको म्हणून ते गप्प बसले. आत रूममध्ये आल्यावर वामनराव म्हणाले, हे बघ सुधा, हा असला आगाऊपणा मी सहन करून घेणार नाही. तू मला अडवू नको. सुधाताई म्हणाल्या, नवीन आहे आपल्या घरी, त्यांच्या घरी ती लाडात वाढलेली आहे, शिकेल हळूहळू. वामनरावांना काय हे पटले नाही. ते तडक रूमच्या बाहेर निघून गेले. वामनरावांची मुलगी आणि तिची फॅमिली परदेशात स्थायिक होते, तर मोठा मुलगा आणि त्याची बायको बिझनेसच्या कामानिमित्त एका वर्षभरासाठी रशियात होते. त्यामुळेच रियाला असे वाटत होते की हे घर फक्त माझ्याच इशाऱ्यावर चालले पाहिजे, नसेल तर ती डिवोर्स देण्याची धमकी देत असे. लग्नानंतरही पार्ट्या करणे, दिवसभर बाहेर फिरणे, ड्रिंक करून लेट नाईट घरी यायचे, हे सर्व तिचे सुरूच होते. एक दिवस तर तिने हद्दच पार केली. आपल्या मित्रांना घरी घेऊन आली. मित्रांसोबत नशा करून पार्टी करू लागली. सुधाताईंना ही गोष्ट अजिबात आवडली नाही, म्हणून हे सर्व थांबवण्यासाठी त्या रियाकडे गेल्या व तिला जाब विचारू लागल्या. रिया ही नशेत होती. तिला राग आला आणि रागाच्या भरात, मला जाब विचारणाऱ्या तुम्ही होताच कोण, असे म्हणत सुधाताईंना जोरदार स्विमिंग पूलमध्ये तिने धक्का दिला. कुणाल हा बेजबाबदार होता, बेफिकीर होता, पण उर्मट नव्हता. त्याला आपण लग्न करून किती मोठी चूक केली आहे याची जाणीव झाली. ती कुणालला म्हणाली. जेव्हा कुणालने तिला समजवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा रिया कुणालला म्हणाली, जशी मी आहे तशी आहे, मला सुधारण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर मी कोर्टात केस दर्ज करेन आणि तुम्हा सर्वांना कोर्टात खेचून इतका त्रास देईन की रस्त्यावर आणेन. सहन होणार नाही हे तुम्हाला. दिवस जात होते. रियामध्ये काहीतरी सुधारणा होईल या आशेवर होते सगळे, पण तिच्यात काहीच फरक पडणार नाही हे लक्षात घेऊन सुधाताई कुणालच्या चिंतेत होत्या. शेवटी सर्वांनी मिळून असे ठरवले की कुणाल आणि रियाचा डिवोर्स करायचा. कंप्लेंट फाईल झाली. डिवोर्ससाठी अप्लाय केलं. सर्व पुरावे, कॉल रेकॉर्डिंग, व्हिडिओ रेकॉर्डिंग्ज, CCTV फुटेज सर्व सादर केले. फायनली त्यांचा डिवोर्स मंजूर झाला. थोडे दिवस थांबून एका ओळखीतीलच सुसंस्कृत मुलीसोबत कुणालचे लग्न करून देण्यात आले. अमितचा रशियात असणारा प्रोजेक्ट पूर्ण झाला होता. तो आता बायको अवंतीसोबत भारतात परत आला. असे सर्वजण एकत्र राहू लागले. यथावकाश अमितला एक मुलगी व एक मुलगा झाला. कुणालला 2 मुले झाली. त्यांची मुलगी सेजल अधूनमधून आपल्या मुलांसह कुटुंबासहित यायची. आता वामनराव आणि सुधाताईंचे घर अगदी गोकुळ झाले होते. दोघांच्याही चेहऱ्यावर समाधान दिसत होते. कसलीही चिंता नव्हती. ही कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.